महायुति के प्रत्याशी नितिन गडकरी की धुआंधार प्रचार सभाओं का दौर जारी है। दक्षिण पश्चिम मतदार क्षेत्र के मनीषनगर में भव्य प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस सभा में मनपा सत्ता पक्ष नेता संदीप जोशी, पार्षद अविनाश ठाकरे और सुलेखा कुंभारी उपस्थित थे। सभा को संबोधित करते हुए नितिन गडकरी ने कहा कि पिछले 5 वर्षों में केवल विकास के लिए काम किया है। परिवहन के भरपूर साधन, मेट्रो, रेड बस उपलब्ध कराया है। असताना बघितलं तर लक्षात येतं की पूर्ण देशाचे खासदार आणि पूर्ण देशातले मंत्री नितिन भाऊच्या दारामध्ये उभे राहतात आणि ते म्हणतात की नितिन भाऊ हमारे ये रास्ता बनाना है। तो मला असं वाटते की हे जे विजन असलेलं जे महापुरुष आपल्या लोकसभेला उभे आहेत तर हे आपल्याला आपलं कर्तव्य आहे। मी तर नितिन भाऊंना म्हटलं आपण सभाही घेऊ नका, कुठे जाऊही नका, कारण आता खरा व्यक्ती, काम करणारा व्यक्ती ज्याला जाण आहे, जात पातच्या पलीकडे जाऊन जे काम करतात त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आणि आमच्या सर्वांची आहे। नितिन भाऊंनी आपल्याला एवढंच आश्वासन देते, आपण मेट्रो तयार केला, आपण मिहानमध्ये बेरोजगारांना रोजगार दिला। मला कोणीतरी म्हटलं मेट्रो तयार करून राहिले, तिथे रस्ता बरोबर नाही, म्हटलं थांबा, 2 वर्ष थांबा, त्या मेट्रो जर येईल ना तर पूर्ण जगाचे लोक या नागपूरला एक आदर्श शहर म्हणून बघणार आहे। सुरुवात झालेली आजची पहिली जाहीर सभा आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आणि मी पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलो। आपण निवडून दिल्यामुळे मी मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर मला देशात आणि परदेशात देखील काम करण्याची संधी मिळाली। मी परदेशात म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी इराणमध्ये चाबारला मोठं पोर्ट बांधायचं काम आणि अजनी आणि मोठ्या स्टेशनला जर उतरलं तर तिथून मेट्रो पकडली तर हिंगण्यापर्यंत आणि पारडीपर्यंत सहज जाता येणार आहे। त्यामुळे एवढंच नाही आहे तर मेट्रोच्या स्टेशनवर इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा राहणार आहे आणि मेट्रोतर्फे स्पेशल सायकल ठेवली आहे। त्या सायकलला लॉक राहील, तुम्हाला कार्ड विकत घ्यायचं आहे, तुम्ही कार्ड दाखवलं सायकलला की लॉक उघडेल, तुम्ही सायकल घेऊन आपल्या घरी यायचं आणि घराच्या बाहेर ठेवून द्यायची। पुन्हा दुसरा माणूस येईल, तो सायकलला लॉक होईल, ती पुन्हा लॉक उघडेल, पुन्हा तो घेऊन चालला जाईल। आणि जसं तुमचा मोबाईल फोन चार्ज होतो तसं सायकलची फी चार्ज होणार आहे। आपल्या इथे आपण जगातली सगळी अत्याधुनिक सिस्टीम या ठिकाणी आणतो आहे। मेट्रो स्टेशनला आपल्या महानगरपालिकेच्या बस सेवेने जोडणार आहोत आणि आता आपल्या बसेस ज्या आहेत ते आपल्या महानगरपालिकेमध्ये डिझेलवर नाही तर बायो CNGवर आपण चालवणार आहोत। 13 बसेस कन्वर्ट केलेल्या आहेत। तुम्ही जे शौचालयात पाणी टाकता ते पाणी 100 कोटी रुपये ते पाणी विकून कमवणारी देशातली पहिली महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिका। त्या पाण्यातून मिथेन काढून CO2 वेगळा करून बायो CNG करून नागपूरच्या 450 बसेस त्याच्यावर चालवण्याचं माझं स्वप्न आहे। मला विश्वास आहे की नक्की आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ।